नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परसबागमध्ये आलो आहे. परसबाग हा एक उपक्रम असून आपण आज युरिया ब्रिकेट्स या गोळ्या आपण भातामध्ये लावणार आहे. तर भातामध्ये आपण बघणार आहे सेंद्रिय पद्धतीने बनवलेले भात आणि रासायनिक पद्धतीने तयार केलेले भात यातील फरक आज आपण बघणार आहे. चला तर आपण आता प्रात्यक्षिकाकडे जाऊया. या युरिया ब्रिकेट्स आहे गोळ्या. साधारण 1 किलोमध्ये 330 गोळ्या येतात आणि या आपण आणले आहेत 3 किलो. याचे प्रमाण आहे युरिया 3:1 म्हणजे 3 भाग युरिया आणि 1 भाग DAP चा आहे. तर पाहू शकतात आपण या गोळ्या. चला आता आपण लावू, सगळ्यांना वाटून द्या. वाटून ते रिअल पण असं विद्यार्थी एकदम आनंदाने काम करतात. हे प्रात्यक्षिक करताना तुम्ही पाहू शकतात. हे जे उपक्रम आहे हे 10वीच्या सिलेबस मध्ये दिलेला आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना मल्टी स्किल हा विषय मध्ये परसबाग तयार करणे या उपक्रमा अंतर्गत भात लावणीचे प्रात्यक्षिक झाले होते. युरिया ब्रिकेट्स हे आपण भात मध्ये लावल्यानंतर फरक काय जाणवतो आपण बघणार आहे. चला आपण जाऊया परसबागकडे, पिकाची पाहणी करू. तुम्ही हा भात पाहू शकतात. या भातात आपण कुठल्याही पद्धतीचं खत दिलेलं नाहीये. याच्यात फक्त सेंद्रिय खत म्हणून आपण शेणखत टाकलं होतं. या भाताचं नाव आहे इंद्रायणी. हा भात आहे, हा आहे वाडा कलम. दोघांचा फरक तुम्ही पाहू शकतात. ही आपली छोटीशी परसबाग आहे. आपण सर्व बाजूने फिरून आले परसबागेच्या. हे वांगे, या बाजूला टमाटे,
आणि हे भेंडी आहे. तुम्ही पाहू शकतात भेंडी एकदम निरोगी आहे. याला आपण कुठल्याही पद्धतीचे खत न देता चांगली आहे. आता सध्या कीटक वगैरे नाही आहे. हा पाईप आहे. या पाईपामार्फत पाणी येतं. इथे स्टोअर होतं, जमा होतं आणि हे पाणी या दिशेने आपल्या परसबागेत जातात.